राजा काहून आम्हाला त्रास द्यायला लावला राजा घेणार देणं हा नुसतं राजा तुमच्या त्या सगळ्या डिग्री दाखवता आम्हाला MA BEd MA BEd हे काम करू का मी ते काम करू काय काम कोणतंही केलं तर काही लाज नाही ना बा पोटासाठी लागते तर कमावा लागते हा तुमच्या मागे तुमची बायको आहे होणारे लेकरं होतील हा मग कसं करा आम्हीच पोसा जाईल बी लागते तर मग तुम्ही सांगसान का मला शानपणा हा तुम्ही शिकवसान का मा मन मर्जी पडीन तर आम्ही काम करीन तुम्ही काय शिकून राहिले मला साऱ्या गात बम लावली करणं माझं वय काम नाही करत आयतं खाऊन राहिला मग पहिले काय जवळ गेलं मला त्या तुमच्या खाती आम्हाला खाली पाहावं लागते ना काय तर बा जवळ याच्या घरीच राहते हा नाही तर खाते साधूच्या उरार रोज सांगा आता हा तुम्ही काही करत नाही तर मग 2-4 लोकांना गावातले सांगा लागेल की का बाबा जरा समजून सांगा म्हणून ले सांगेल का रोग आलता का तुम्हाला हा लोकांना सांगता गावातल्या लोकांना कसं सांगितलं तुम्ही ना माई बदनामी करून राहिले का तुम्ही गावात की हा काही करत नाही म्हणून काय पाहुणे बा तुम्हाला मोठं लहान काही समजते की नाही कोणी तुमची काय बदनामी करा आम्ही का रावण घुसला का तुमच्या अंगात लावलं अटी मोठं माजणं तमाशा दाखवता का लोकांना गिजणं काम राहिले तू माय दाखवा लागते वाटते तुम्हाला हवा काय हे पद्धत आहे बोलायची तुमची म्हणजे दाबून पाहिजा का मला तुम्ही दाबून पाहिजा काय मूत पिऊन बडबड करू नका ना फालतू दिमाग खाऊ नका ना जवळ सारखे राहा नाही तर झोडपे मारीन 2-4 मी हाय की नाही करणार मा मन झालं थट तुटून राहिलं असा चादरला जवळ भेटला मा पोरीले सोन्यासारखी पोरगी आहे माई तुम्ही माती लावली तिची घरनं थोडी फुल होती तुमची पोरगी तर काय झालं लग्न लावून काय झालं लग्न लावून एवढं थटथट मन तुटे तुमचं तर सोन्यासारखी पोरगी होती लग्न होता करा घरी ठेवा होती पुंजून काय पाहुणे बा काय शिल्लक बोलून राहिले तुम्ही हे शोभते का तुम्हाला असं बोलणं आणि हे तमाशा दाखवणं शोभते का तुम्हाला आता का तुम्ही तर शिकेल तर लय बापा आणि हे असं बोलणं येते का तुम्हाला शिकेल लोक असं नाही बोलत बा शिकेल असलं म्हणजे तोंड शिवून घ्या काय बोला नाही काही तुम्ही काही म्हणसाल तर चालीन काय माही बदनामी करून राहील तुम्ही गावात जाल सांगून राहिला हा माणूस माझा सासरा चादळला की माझं वय असा करते कामाला जात नाही ढमूक जात नाही काय सांगा लागते लोक लाल करू मी झालं ना आता 1 वर्ष 1.5 वर्ष झालं अजूनही लाल चालूच आहे तुमचा कदलोक फुकाचा खाऊ घालू तुम्हाला बसून खाऊ घालू कदलोक मी कामाला जाऊ आणू तुम्हाला तुमच्यासाठी कमवून तुम्हाला खाऊ घालून राहिले का उपकार करून राहिले काय बंदे इस्टेटचा वाली जाऊ मी पोरगाना स्वर्गा तुम्हाला एकटीच तर पोरी आहे कुकडे का बुरा नाही सांगता बाजून हे हावरे त्यासाठीच आहे इस्टेट मी कमवून पुरीले दान करतो मी राहतो कळला तू तर माझ्या गाडीला तर मारशील का म्हातारा झालं तर माझ्या काय झालं तर दिले का इको खाशीन तू पण कामाला नाही जाशील आराम खोरा म्हणून तर तुला माझी पोरगी गेली याच्यासाठीच केली तुला हे वावर पाहून दुसरं काही नाही बॅग फुगलं तू याचे मग कोणासाठी यायचं माझ्यासाठी नाही तर काय एकटीच तर पोरगी आहे का उराला सांगा बांधतो काय पाहुणे बा काय बोलून काय राहिले तुम्ही तुम्हाला तरी समजून राहिले का तुम्ही काय बोलून राहिले तर जरासं काम धंदा पहा बापा काही ना काही करा आई त्या माणसासोबत काही बोलू नको तू काही सांगू नको त्या माणसाच्या काही भेजत नाही होते तो माणूस मूत पेलाय संगीत करून राहिली का हे चबरून राहिली का साजी शातळीत लात मारू का साजी लातीत पाडतो थांब तू थांब साध्या तुली पाडतो त्या पुरीली पाडतो आता घरदार झोडून काढतो सायजीचं यानं तू ये हात लावून दाखतो फक्त मला मग सांगतो तुला काय आयतं खातं मस्त का रे बोकांड काय मा बोकांडीवर कोण दूर चालला जो येऊन राहिलो मी तर पैसा असा हात नाही लायाचा सांगून राहिलो मी हात नाही लायाचा तुझ्या काम फट्टा झोडतो मी असं जवाई मग पाहून घेणार पुढचं पुढे मी लय नाटकं झालो ती अरे काय बोलणं काय आयतं खाऊन राहिला मावर गुड राहते तो तू थांब मला अर्धा मारून येते मग सांगतो तुला काय थांब आता येतो अर्धा मारून आणि मग अर्धा मारल्यावर सांगतो तुला काय थांब ना खाऊन चालला पोहून थांब कुठे चालला रे चंगटे थांब बाबू अर्धा मारून येते मला मग सांगतो तुला काय आता कसं जे मारेल ते उतरली ना माई आता डेरिंग पुरून नाही राहिली माई अर्धा मारून येते मी काय रे बापा पुरा एक खंबा मारून ये बापा मग पाहतो तुला काय ये रे ये मारून ये काय रे मुंशीराम लय खुश दिसून आला गाळा काय झालं रे अरे बापा आज घडलंच मा बरोबर तसं खुश असून आहे तर काय तुम्ही घडलं कोण काऊन आज बा एवढा खुश अरे त्या साध्या जवळ दिला म्या बैकून त्याला चार्जिंग करून लागाली आणि 100 रुपये दिले वर हे म्हटलं दारू पिऊन पव्वा मारून आणि खर भांडण साध्या बरोबर साध्या मारला होता जास्त त्याची जिराच लागत होती जवळ सापडला हाती दिला बैकून काय ले का मुंशीराम ह्या गोष्टी तुला शोभतात काय रे हे भांडणं लावाय काम गावातलं काम आहे ना अरे त्या साध्याला तसंच पाहिजे ना लय वलवल करे ना तो लय इमानदारीच्या पोडचा गेलता ना तो खरं सत्यवादी दुबे झालता ना तो खरंच बोलली मग त्याच्या मागे काय ना काही भिरोळ लावा लागीन की नाही त्याला टेन्शन द्यावं लागीन की नाही काय मुंशीराम सारेचे घर काचाचे असतात बरं दगड मारला तर सारेचेच फुटतात बरं हे विचार करतो तू तू त्याच्या घरात कै लावून राहिला साध्याच्या तुझ्या घरात कोणी बोट घालून जाईन बरं हा विचार कर बरं तू जगाचा अशी रिकामे कामं करू नको बुडबा पुढचं पुढे पाहून हो आताची मजा पहा काय आहे तर गावात कसं तेल टाकाच लागते ना काय ना काही तसं मजाच नव्हती येत ना गावात तो साध्या माजला हाताने जास्त बय करेन तो पैसा यालता ते अजून
मुंशीराम तुझ्याकडून ही अशी अपेक्षा नव्हती गड्या. लय बोगस काम केलं तू नाही. दुसऱ्या घरं फोड्याचं काम करून राहिला, तू भांडणं लावायचे कामं करून राहिला. आणि वरून लगा वर तोंड करून सांगूनही राहिला बा. तुला खुशी झाली का दुसऱ्या घरी भांडण लावायचं? तेव्हा भांडण लावायचा मा मतलब नव्हता, पण म्या बोर मारलं की नाही तर त्याची दाड जबान लागली मला, म्हणून तर मला पाणी नाही लागलं. म्हणून मी त्याची जीवरायाची ठरवली. नाही तर मी त्याची काही जीवरत नव्हतो काही. त्याची झाडबद्री जबान लागली मला, मा बोरली थेंबही लागला नाही. तो सोबत होता ना. आता सा मग त्यानं म्हटलं तुले बोर मारू नको किंवा बोर घेऊ नको, तर काय चुकीचं बोलला का तू? त्याच्या मनात आलं तुला म्हटलं. त्याचं का मन का वाईट होतं का तुझ्याबद्दल काही? पण तू त्याचं वाईट चितून राहिला ना. त्याचं काय मग तू तर त्याच्यापेक्षा बुरा झाला. मग ना बुडे बा, तुम्हाला तेच तर समजलं नाही. त्याला माई प्रगती सैन्य झाली ना. मा बोरले पाणी लागलं असतं तर मी पुढे गेलो असतो. 2-4-5 एकर जमीन घेतली असती मी. म्हणून कसं त्यानं दाळभद्री जबान लावली मा बोरली, म्हणून मला त्याचं घर फोडलं आहे. त्याचा जवळ मला माहिती बेवडा होता, त्याला 100 दिले. आता भांडण नाहीच त्याच्या घरी. बा तुले शोभीन तसं करे बा. काय का असे धंदे करून राहिले का? मला नाही पटलं हे. काही बा असे रिकामे कामं करू नये बा. कोणाचं घर फोडू नये, चांगलं नाही बापा. हे पसंत नाही, देवाली पसंत नाही. हे मला शोभीन तसं करीन बुडबा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही मोटर गिटार टाकता का बोरमध्ये? टाकता देऊ का लाईन लावून? ना बा, मोटरचा टाकणंच आहे. पण नामदेव मोटर आणि त्या दिवशी आणि ना आता मी आपल्याला काय समजते त्यातलं झेंडपोय त्या मोटरमधलं? तुम्ही त्या नाम्याला घेऊन बसले हो, त्यालाच काय तितूर समजते. त्याने कोणते बोर मारेलात? मी देतो तुम्हाला घेऊन. पैसे नसतील तर पैसे देतो मी. पण त्या नाम्याला न लागू व्हा तुम्ही. तो काही काळ्या नामी आहे तो. काय गळा कोसर मुंशीरामले का तू कोणाशीच पटत नाही बा गावा. याले ना त्याला काही ना काही नाव बोट ठेवतोच रे बा तू. आता तू म्हणतो त्याला समजत नाही, याले समजत नाही. साधू भावन आहे, हाच भावन आहे. तुले मोठं लय समजते का रे? तुले याचा ब नाही समजले का? फेज नाही टाकतायत तुले अजून, आणि मला शिकून राहिला का तू? तुम्ही त्याच पार्टीचे मा म्हटलं ऐकणारच नाही तुम्ही. जाऊ द्या, मुता तुमच्या शेंडी चाललो मी. मस्त तुम्हाला आयती होती मोटर घेऊन येऊन राहिलो, पण तुम्हाला खाता येत नाही ना. या त्या नाम्याला घ्या उरा. अरे भाऊ मुंशीराम, हात जोड तुले. जाय बापा, आटून डोकसं खाऊ नको आणि लोकांचे घरं फोडू नको फालतू. जाय होय बापा, तेल टाके कामं नको करू. तेल टाके मी काले कामं करू? मी काले करू? मुंशी लय वय करून आला. याची पाटकुळली झळा लागते एक दिवस. त्याचा बजेट बसाच लागते. लय सण करून आला ना हा बी. सारखे याची हातपाय मोडा लागतात. मग समजून यायला काय चालतं का रे? त्या साधूच्या जवळ 2 गोष्टी समजून सांगू आपण. सांग, त्या साधूचा जवळ का अळानी आहे का? त्याला आपण समजून सांगशील तो अळानी माणूस. सांगतो त्याला समजत नाही का त्याचं? तो नाही रे, पण साधू लय जीव थोडे रे बिचारा. कसाच करी सांगा म्हणे माझं व्हायला समजून लेखाले. कामाधंद्याला लावा म्हणे काहीतरी. 2 गोष्टी डोक्यात टाका म्हणे त्याच्या. जीव थोडे रे तो साधू बिचारा, गरीब आहे माणूस. समजून तर लय सांगा वाटते रे त्याले, पण तो जर उलटा बोलला आपल्याला आपली काय राहील मग या वयात? सांग ना तू. फालतू कसं इज्जतचा कचरा करून घे ना. साधूले आपण काही म्हणू शकतो, तो आपल्या गावातला आपला पोरगा. हा जवळ माणूस आहे. जवळ जर उलटा बोलला तर काय करशील? काय घेशील त्याची? जनगळा बोलू दे ना. उलटा बोलला तर बोलला. अंगाला काय भोकं पोडून राहिले सायाचे? 2-4 शियाई दिल्या तर ऐकून घेऊ सायाचं. आता गावातले लोक लहान लहान पोर आपल्याला शिया देतात, आपण ऐकत नाही का? जाऊ दे ना. काय बा तू म्हणतं तर त्याला सांगू बा आपण समजून. पण तो आता कुठे भेटीन आपल्याला? पाहू ना त्याला थांबलो ना गावात. सध्या माझ सासरा त्यानं माही काढली काय? आज दाखवतोच मी त्याला हिसका. थांबा फक्त अर्धा मारू द्या मला. मग काय आहे तर पाहतोच त्याची आज. तिकडे पाय रे, साधूचा जवळ यायला रे. पाहुणा आला ना लागला. देऊ काय झाला आवाज? दे पाहुणे भाऊ. हे डोंगरे काय म्हणतात रे गड्या? काय जाता उठान खुट मारलं? बोला बुडे बा, काय म्हणता? काय पाहुणे बा, काय बोले? भाषा बदलली बा तुमची तर. भाषेचा विचार नका करू. काय म्हणणार सांगा तुमचं काय आहे तर? तुमचं घरानं काय आहे आता सांगा ना. आणि बा आमचं घरानं काय असणार आहे? आपण रोजच बोलतो की ना बा. तुम्ही जसं गरम मध्येच बोलून राहिले बा. काय आहे तुमचं असं? एवढं गरम कोण झाले? पण तुम्ही गरम कोण झाले? तो माझा सासरा माजला ना. मला म्हणते घरा बाहेर नाही म्हणते तू. कामाला जात नाही म्हणते, आयतं खाऊन राहिला. सायला कोणती पोरगी सारी इस्टेट माही जाई की नाही सांगा. उरा नेणार काय साध्या बांधून मला धमक्या देऊन राहिला तो. थांबा त्याच्यात गच्ची दाबतो मी, अर्धा मारून येऊ द्या मला फक्त. आज त्याची पाहतोच मी काय आहे. पाहुणे बा, मग त्या साधूचं काय चुकलं सांगा ना. आता तुम्हाला तो पोरासारखा पाहिजे राजा. कोणाला वाटते की आपल्या जवान कसं काम करा, 2 पैसे घरात आणा, किराणा आणा? कोणाला नाही वाटत? ते म्हणणं नाही बुडे बा तुमचं मी सारा ऐकतो. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे.
पण याचं गावात माझून करायचं काही काम नव्हतं ना. चुपचाप येता मा कानात मला सांगता की रे पाहुणे बा आता कामाला झाले भागत नाही माझ्यानं. हा मी गेलो नसतो का यानं बंदा गाठ डफडं पिटलं मा की माझा जवळ रिकामा माझा जवळ काही काम नाही करत फिरती नुसता भांडतोलाय. सांगा आता माझी इज्जतचा कथा झाला की मग गावात मग माही तरी पाहिली मस्त का जाईन की नाही जाईन सांगा तुम्ही मला. जाऊ द्या पाहुणे बा सासरा आहे तो बोलून गेला बिचारा काय एवढा राग मानून राहील तुम्ही हेना देणं. जाऊ द्या आता मोडून टाका तो विषय काय आहे तर. कसा का बोलून जाईन हो मी काय जवळ याव की नाही मानपान आहे की नाही मले. हा हा मला नाही काय कचरा थिल्लर समजून राहिला तो. त्याला दाखव तुम्ही हा सासऱ्याले काय आहे तो बजेट. हा जवळ काय असते तर आज पुरे त्याची नाणी झापणार आण तुम्ही. हा मला काही कमी नका समजू की मी पाहुणा आहो मग. काय पाहुणे बा असं म्हटल्यानं चालेल का राजा. तुम्ही काय राजा गरम होऊन राहिला बा शिकेला बा तुम्ही अडाईन थोडी आहे आमच्या सारख्यानं गरम मध्ये केलं तर चालते. मग तुम्ही शिकेला आहे ना. लोकांना काय राग नसतेत काय. हा आम्हाला राग नाही आहे काही बोललं चालेल का कोणी मग काही बोललं चालेल का कोणी ऐकून घेईन काय. पाहुणे बा पण तुम्हाला सोबत नाही हे काय राजा काही करून राहिले बा तुम्ही एवढा राग बरोबर नाही. ते काय सांगू नका बुडे मग मला काय शोभते काय नाही मी पाहून घेईन आता काय आज साध्याला दाखवतोच मी माझ्या सासऱ्याला काय अर्धा मारून येतं मला आता. गाव चबरा साला तो नाही तो अडून राहिला मला हे सारा गावात भामटे आहेत रे भामटे. ना पुरा बैक लागला हा आज धिंगणा करते हा गावात तमाशाच मांडते ह्या बा पुरा दारूच्या नाणी लागेलाय तो. बैकेला आजचा नाही तो पहिलचाच बैकेलाय पण साधूला कसं वय कुणी आलं. हा पण साधू म्हणे माझं वय घे म्हणा आता दाबून. हा कसा आहे जवळ तू याचा पुरा बेवडा आहे तो 25. चाल बा चाल पाहू काय आहे तो भानगड काय आहे तो मोडून टाकू ते. चाल बा चाल तू म्हणतो तर चाल. साधूबाजा जवळ आपला पाहुणा लय गळम तळम बोलेली. हा त्या नामदेव भाऊन जरा म्हटलं तर अंगार सारखा झालता गडी. केल केस आहे गड्या ती नुसतं त्याला डिग्री सडेल डिग्री जगर वा एम.ए. बी.एड आहे कधी म्हणते त्याला म्हटलं कामाला चालतं का येत नाही तो भामटा. केस नाही तो मतलब आहे त्याचं काम करणं जीवार जो द्यायचो साऱ्या गावाचा. हा म्हणून तो सासऱ्या जीवार जगून राहायला लागेल नेडसा. आणि जा कसं आहे तर भेटून राहायला खायला घरी गेलं तर काम करायला लागेल बायको पोसा लागते ना. म्हणा तू ऐदीत आहेस म्हणा पण आज तो नाटक करतेस पण भांडण करतेस साधूबा बरोबर त्याची चांगलीच पोहेल आहे ना. मी तर म्हणतो एखाद्या दिवशी साधूबाला मारतेस ना तू पाय तू बंद घरदार झोडते तो ज्या बत्ताला व्हायला तो. अरे दारू पिते तो बिड्या पिते गांजे ओढून राहिला आता त्या हऱ्यासोबत दिसल तर मला तिकडे. एखाद्या दिवशी नाही पाटील आजच काढ काढते तो साधूबाच आता तो दाखवून गेला आढून. साधूबाने फालतू लाल केला ना त्याचा म्हणून वाया गेला तो. पहिले जर सरका ठेवला असता की नाही हा काय काम नाही करणार होतो पण साधूबानं माझं वय जवळ हागला आता डोक्या. पोहता ऐशीन रे आलार मागून आलार तू. येऊ द्या त्याले काय भ्या लागते त्याले आहेत खावले बाबा पुरा हात पाय उपटा झाला हात. गावातले भामटे साले लोक लय माजले खाऊ हा काही जसं काही घरचं खातो मी मा सासऱ्या तर चुगल्या करून राहिले भडवीचे. आम्ही दाखवतो नाही एका थांबा फक्त नाव माहित पडू द्या मला. काय झालं पाहुणे बा काऊन भामटे गिमटे करून राहिले बा गावातल्या लोक येईल खायचे जरा घरी जातो का मी खायला काय माहिती. हा मा सासऱ्याला घडी वैकून देतात 2-3 महिने झाले की मा सासऱ्याला 4 करून देतात. हा काही गरज नाही ना चुगल्या करायची. मी मा सासरा पाहून घेईन पण या लोकांचे या गावातल्या लोकांचे बोटा खाली सवय जातच नाही. अरे पण पाहुणे बा कोण केल्या पण आम्ही आणतो सरपंच दुसरं कोण असेल गावातलं मग आलता तेल टाकायला डिसा मला माहिती आहे तोच आहे तो हरामखोर त्यालाच पचत नाही माय. राजा पाहुणे बा काही बोलून राहिले का राजा. ते तर तुमच्या भल्याचा फायदा राजा हो समजून सांगतात तुम्हाला 2 गोष्टी आणि तुम्ही त्याचे नाव घेऊन राहिले बा. अरे ते देव माणसात गावातले ते आहे म्हणून गाव तरी चालून राहिलं काही भल्याचं पाहत नाही ते बोट घालतात ते. हा जा आता त्याला देतो मी सोडून पण मला पहिले मा सासऱ्याले सासूले मा बायकोले पाहिजे नाही मला. आलोच मी अर्धा मारून त्याचे कमळले मोडतो सायाजी जहाज मला कसं म्हणतात ते आहे तर खातो नठी राहतं तर पाहतोच मी गेमच करतो आज त्याचा. काय पाहुणे बा फालतू काय माझं आणून राहिले गावात फालतू तमाशा राजा. हा तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाले सोबत नाही. हा शिकेला बापा तुम्ही डिग्री आहात तुमच्या जो M.A. B.Ed आहे तुम्ही. शिकलं म्हणजे का माझं आणत नसतात काय म्हणजे भामटे मला काही म्हणतील काय हा त्याला अर्धा मारून तुम्ही पहिले मग पाहतो काय तर सायचे यायचं. पाहुणे बा अरे पाहुणे बा तुम्ही मला बोलूच नका मागे आता मला त्या साध्याची पाय नाही. हा साध्याचे हातपाय मोड तुम्ही आज. एवढा पाहुणा तर काही बैकला गाड्या. हा एवढा बैकत नाही पण आज कसा एवढा बैकला रे. मी कोणतरी लावून दिला याले नक्की याला चार्जिंग केला कोणतरी 1-2 केले म्हणून हा एवढा बैकला. आता हा एवढा बोलत नाही आणि एवढा साधतही नाही हा. हा नामदेव फोन सरपंचाच ये ना घेऊन राहिला नक्की 100% सांगतो कोणतरी तेल टाकेला तेल मीठ लावून यायला सांगायला कोणतरी. दारू कोणाच्या पैशाची पिऊन राहिला रे याच्या खिशात रुपया तर नसते तामाऊच्या पुढी सोय नसते याची म्हणते दारू प्यायला चालला हा. कोण दिले दारू प्यायला पैसे लेखाले.
कोण्या तरी भामट्याले गावाची शांतता भंग करणं नसेल ना, म्हणून याला दारू प्यायला पैसे दिले. आपण आणि त्या गावात माझून आणि बैकून बी दिला. आणि साधूबाजी मस्त कथा बसेल होता, ते बरोबर जोडलं कोणतरी. ऐकून बरोबर गेम करेला. चला बरं, चला पाहू बरं कुकडे जाते तुझं. चला बा चला, याच्या मागं जाऊ. याला समजून सांगू 2 गोष्टी अजून. चला चला. पुढे दारूचा कटर दे मला. पुढे कटर दे मला. काय पाहुणे बा एवढं कोण बोलले हो आज? बाई काय घ्यायचं नका पाहू, एक कटर द्या मला झटकन. आणा लवकर एक कटर आणा. याद ना नगद उधारीवाला माल नाही बरं आपल्याला, नगद लागतील पैसे. बदल घ्या ना. कोणाला ठसन गाजून राहिले तुम्ही? काय फुकट्या आहे का फकण्या आहे का? पैसे घ्या तुमचे झटकने मोजून. प्याच्या अगोदर पैसे घ्या. जा पहिले कटर आणा. तसं नाही, कसं लोक पिऊन घेतात मग म्हणतात उधार राहू द्या. अशी यादना लोक काय काय तुम्ही नाही तशातले पाहुणे बा. पण कसं विचार ना का बा माय धंद्याचं काम आहे. एक तर मला हप्ते द्या लागतात. फल्ल्या धरू नका माझो. लवकर जा कटर आणा लवकर चढली पाहिजे मला. झटकने मला जा ना. एक तर काय करणार आहे मला. तुमचं भाषण ऐकायसाठी अटी येईल नाही मी. पैसे घ्या मोकळे व्हा. आणा लवकर कटर. आणू गावरान आणू की देशी आणू? कोणती सांगा, कोणती पाहिजे तुम्हाला? इथं दोन्ही माल आहे आपल्याला. गावरान फावरान ते मूत कोण पेणार आहे हो? ते आणा आपली देशीचा कटर आणा. संत्रा आणा लवकर. बरं थांबा 5 मिनिटं, आता आणतो देशीचा काटा. लवकर आणा. टाइमपास नका करू. आपल्याला टाइम नाही आधी. हो आणतो ना, एवढे घाई कुणा करू ना. बस आणतो 5 मिनिटं थांबा. दुधाचं आज कोण एवढा बैक लागले? दारू आणा, कटर आणा, पैसे देतो, धमक करतो. लस बळ फळ करून राहिला आज. नक्की काय ना काही झमकलं वाटते, काय ना काही आहे वाटते राज. चाले दारूचे धंदे करणारी चूप नाही राहा गावातली. एवढे बळबळे 17-60 प्रश्न विचारतात मला. दारू कोणती पाहिजे? फलानं. अरे कोणती जे असेल ते आण. झटकने पेना, झटकने वाचवणार नाही मला. पण नाही, दारूवाला हे काय द्या पाडणार. या गावात सारे चौरे जात. एकही सुद्धा नाही या गावात. चबरा खणोडा भरेला आहे रे बापा. हे गाव म्हणा हात जोडा. कोकणीचं असं वाटतं गाव सोडून द्या. पण सोडून जाता येत नाही. सासरे 4 एकर जमीन आहे, ते पोचव नाही आपल्याला. बायको कासाठी गेली आपण? साध्याची फोडी कासाठी गेली मी? त्याला धान्य जाय मला कटर मारू दे. आता अर्धा मारला की सांगतो मग साध्याने. त्या दिल्लीला गेले की मुंबईला गेले दारू आणायला. आणा लवकर. आणतो ना पाहुणे बा. एवढी काय घाई करून आले हो? बापा तुमचा संत्रा आणला. चल आणा लवकर. द्या बरं झटकन. पोटात टाकला की सांगतो त्या साध्याला काय आहे तो बजेट. पहिले पिऊ दे मुले आता. फक्त पेलो की सांगतोच त्या साध्याला. आता प्लान तो जास्त मासे हवे दबे करून राहिला तो. गाडल्या लोक सांगते ना माझा वय असा तसा. थांब आता मला देशी मारू दे फक्त तू अर्धा. मग सांगतो तुला काय आहे तो बजेट. दाखवतोच तुला आता. चाल लवकर पे झटकन. चाल पहिलं लवकर. लोच बैकला बा असतो. काटर घेता बरोबर निघला पोहे. काय भानगड काय घ्या पाहुण्याची. पाहुणा बैकला कोण काय माहित भुले. नक्की नवरा बायको भांडण झालं यायचं म्हणून तो पाहुणा फुल करून आला आज. त्या पोरीन म्हटलं शिंदे काय ना की तू काम नाही करत, फलानं करत नाही, ऐकतं खातं, असंच काहीतरी झालं शिंदी. देवा पाहुणे बैको आपल्याला घेऊन देणं. आपला झाला धंदा. नेला नेणं वाटं झाले 100 आपले वसूल. जाऊ दे याचं काही असो. आपल्याला काय हे करायला लागते. धंद्याचं काम करा आपण. काय पाहुणे बा कोण हलून डलून राहिले हो तुम्ही? काय झालं तुम्ही कोणी विचारणार म्हणे? अरे भामटे हो. जो तो काय तोंड घाले जागा गावामध्ये? काही गरज आहे का माणूस रस्त्यानं त्याला विचारायची? तोंड घालायची? पाहुणे बा एवढं कोण बैकले हो तुम्ही? साधं विचारलं बा तुम्हाला. रोजच बोलतो बा मी तुमच्यासोबत. तुम्ही असं बोलून राहिले का बाबा बरोबर? कोण विचारणार मले? तू का मा बाप गेला काय लागून? जो तू येते विचारते मले. लय जास्त शाही नाही तुम्ही गावातले लोक. तर साधेही तसा मा सासरा चबऱ्या वानाचा त्याला दाखवणं जाय मले. जास्त झाली वाटते राजा तुम्हाला. हो जास्त झाली. उतरतो का मग तुम्ही? उतरतो का रे हो टाकले? तू शिकून राहिला का मले? जास्त झाली कमी झाली? साय हो तुम्ही ना मी काही मला हाणण्यास आणलं रे. पाहुणे बा तुम्ही काय बोलून राहिले राजा? तुम्हाला भान आहे की नाही हो बा काही? जवळ माणसं आहे राजा, असं बोलणं तुम्हाला सोबत नाही. दारू पेता राजा काही बोलता काय? दारू पेला रे हो? कोण दारू पेला? कोण दारू पेला आहे? ठीक कोणा हुंडाला तू? मी बेवडा हो का? कोणा हुंडाला तू? काय पाहुणे बा तुम्ही काय हे लावलं हो तुम्ही? नाही काय बोलता काय राजा हो तुम्ही? भाना राही ना आज तुम्ही. लावलं म्हणजे काय? लावलं म्हणजे काय? काय दिसून राहिले तुले हो टाकल्या? साध्या दाखवून आहे मला आज. आज त्याची पुरी जिरो तुम्ही, त्याच्या पोरीची जिरो, त्या बायकोची जिरो. ते मानाने लागले ना भारी बिचारे. दुसरेच ऐकून राहिले ते. मामा दोन करतात गावात. चाले जवाल कचरा समजून राहिले. रामखोर भामट्यात होत राहायचे. काय पाहुणे बा सासरा आहे तो तुमचा. साध्या गिद्या करून राहिले बा. बायकोले साधून राहिले, सासूले साधून राहिले. हे का पद्धत आहे का बोलायची? शिकेल आहे तुम्ही अडाण थोडी आहे राजा. काय शिकेल लावलं हो तुम्ही ना? काय करून घालू काय त्या डिग्री? आम्ही त्या डिग्रीनं काय केलं माय? मी MA BEd आहे. काय फायदा आहे माझा MA BEdचा? सारे लोक मला कचरा समजून राहिले ना. ऐदिया म्हणतात तो काम नाही करत.
सांगा आता MA BEd वाला माणूस वावरात जाईन का निघाले टोपले उचल्या जाईन का हे नाही टोपले उचलू का मी शेण काढू का लोक या घरी सांगा ना हा सांगा ना तुम्ही MA BEd मला माणूस 8,000-10,000 काम करीन काय कुठे कुठे 8,000-10,000 काम करीन काय पाहुणे बा तुम्ही एवढे शिकेला घरीच बसा पण कसं माझून आणून का बाबा हे भांडणं गिणणं बरोबर नाही दारू पिणं त्याच्यापेक्षा बरोबर नाही वाईट लक्षण आहे आधी हा तुम्ही ना आम्हाला हे शिकायला पाहिजे सांगायला पाहिजे राजा 2 गोष्टी शिकेलाय तुम्ही हा आणि तुम्हाला आम्हाला सांगा लागून राहिलं उलट बोलून राहिला का तू उलट बोलून राहिला घरी बसा म्हणतो का आम्हाला तू आईचा पाहुणे बा पडसान बरं कोणाला घेऊन राहिला तू पडसा कोणाला घेऊन राहिला येऊ काय पाहुणे बा जास्त झाली का तुम्हाला काय राजा तुम्हाला साधंही बोललं तरी राजा राग घेऊन राहिला बा हा असे नव्हते राजा तुम्ही लयच बदलले राजा तुम्ही जास्त झाली कोणाला जास्त झाली ते सांग मला हा हा कोणाला जास्त झाली मला जास्त झाली वा तू कोण बोलणार मले आजा पाहुणे बा पडसान बरं डबरात कोण पडून राहिलं डबरात कोण पडून राहिलं हा कोण पडून राहिलं डबरात तुम्हीच पडसान हा पडसान ना सारे हा सारं गुवा मुतात पाणी आणते डबर आहे ते हा त्याच्यात कांग धुता का तुम्ही मला काही म्हणतं का तू काही म्हणतं का मला तू मी पडणारा दिसलो का तुले हा एवढी जास्त झाली का मला हो मला लोटलं का तुम्ही ना मला लोटलं का रे बदला घेऊन राहिले का तुम्ही त्या साधन पाठवलं का तुम्हाला मारता का मला मारता का तुम्ही पाहुणे बा आम्ही काल लोटा बा तुम्ही स्वतःच तर पडले बा त्याच्यात आम्ही तरी म्हणू तुम्हाला पडसांच्या डबरात तुम्ही तर ऐका ना बा गोड घ्या ना ते तुम्ही नच लोटले या डबरात तुम्ही भाव नाही सारे या गावातले लोक हराम घोडात हा मा नांदी लागले सारे मला माहित नाही का हा या डबरात लोटलं का तुम्ही या समुद्रात मला हो पाहुणे बा आम्ही काल लोटावं बा तुम्हाला हिला ना घेऊन बाबा हो पाहुणे बा निघा बरं या बरं बाई द्या बरं हात तुमचा या बाहेर बोलून राहिला तू कोणाला बोलून राहिला काय पाहुणे बा सुदे बोला तरी उलट लागते हा कसे माणसं आहो तुम्ही राजा कसे आहो काय करून राहिले राजा तुम्ही सोबत नाही राजा तुम्हाला हे जवळ माणसाले असं जवळ गेला तुल्या जवळ कोणाला करून राहिले जवळ मेला हा तुमची बहीण झाली विधवा मला काय सांगून राहिले रे तुम्ही हा साहेब मला डबरात लोटलो तुम्ही नाही या मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पाहुण्याचा धिंगाणा तुम्ही जर म्हणत असाल तर पुढचा व्हिडिओ बनवू आपण नाही तर मग कसं तुम्ही जर कमेंट्स नाही केल्या तर आपण हा व्हिडिओ काही बनवणार नाही पुढे मित्र चॅनलला सबस्क्राईब करा बरं नक्की